माझ्या लग्नात यायचं असेल तर घेऊन या आहेर, नाही आणलात आहेर तर मी तुम्हाला काढेल मंडपाच्या बाहेर. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे लक्ष्मी निवास आणि पारू या दोन मालिकांचा महासंगम. आणि साखरपुडा आणि लग्न हे दोन भव्य दिव्य सोहळे त्यानिमित्ताने आपण एकत्र बघणार आहोत. आणि आज मी ह्याच सोहळ्याचा एक छान छोटासा भाग बनण्यासाठी त्या सेटवरती आले आणि माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी पारू म्हणजे शरयू सोनावणे. हाय हाय, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मस्त. तुला भेटून मला छानच वाटतं. म्हणजे पहिल्यांदा आपण भेटलो होतो, त्यानंतर डिरेक्टली आज भेटतोय खूप महिन्यांनी. सो मला असं वाटतंय की आज छान भरपूर गप्पा होणार आहेत आपल्या. मला सांग, शूट कसं चालू आहे? आणि तुम्ही इथे छान आज आलेला आहात पॅलेसला आणि दोन मालिका एकत्र आहेत, त्याच्यामुळे भरपूर सेटवरती धमाल चालू असणार आहे. हो, आम्ही आल्यापासून फक्त मज्जा आणि मज्जाच करतोय आणि मग त्यातनं जर वेळ मिळाला तर आम्ही शूटिंग करतोय. चोख सपाट असं काही नाहीये, आम्ही शूटिंग करतोय आणि शूटिंग करता करता आम्हाला जितकी पॉसिबल आहे तितकी आम्ही मज्जा करण्याचा प्रयत्न करतोय. शरयू, मालिकांमधलं लग्न म्हटलं ना की असं एकदम सगळं ग्रँड धामधूम आणि असं असतं, पण खऱ्या आयुष्यामधलं लग्न आपलं थोडं एक शांती असते आपल्या डोक्याला, किंवा आपल्या गोष्टी सॉर्टेड असतात. मालिकेत खूप घाई असते, खूप गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आता साधारण मालिकेमध्ये लग्न हे ज्यावेळेस कळतो ट्रॅक येणार आहे, त्यावेळेस शरयूच्या मनामध्ये काय विचार सुरू होतात? कितवं लग्न आता हे? मला असं वाटतं की प्रत्येक हिरो हिरोईनच्या मनात हेच येत असेल की अरे यार, परत लग्न करायचं, फक्त व्यक्ती दुसरी आहे, परत लग्न करायचं, व्यक्ती दुसरी आहे, वेगळा एक्सपिरियन्स आहे. पण मला असं वाटतं की शूटिंगचं लग्न आणि ऍक्च्युअल लग्न हे खूप वेगवेगळं आहे. कारण दिसायला जरी सेम असलं ना तरी त्यातल्या फिलिंग्स या वेगळ्या आहेत. अर्थात खऱ्या लग्नातल्या फिलिंग खूप वेगळ्या असतात, वेगळा एक्सपिरियन्स असतो, एक असं पोटात बटरफ्लाईज येत असतात. सो येस, मला तर माझ्या लग्नातल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक मुमेंट्स माझ्यासाठी स्पेशल आहेत खरंच. म्हणजे आणि माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर माझं लग्न होतंय म्हटल्यावरती ती एक वेगळीच फिलिंग होती, वेगळाच एक्सपिरियन्स होता. माझ्या सगळी जवळची माणसं होती, आवडती माणसं होती. त्यामुळे मला असं वाटतं की शूटिंगच्या लग्नापेक्षा खरं लग्न हे जास्त खूप खूप जबरदस्त असतं आणि खूप इम्पॉर्टंट असतं. त्या फिलिंग सगळ्या, तो एक्सपिरियन्स घेणं खूप महत्वाचं असतं. मालिकेतलं लग्न म्हटल्यावर एक अशी कोणती गोष्ट आहे जी शरयूला असं वाटतं की अरे हे आलं परत? लग्नाच्या सगळ्या विधी, प्रत्येक गोष्ट, म्हणजे रिअल लाईफ मध्ये ज्या विधी करतो त्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या असतात. आणि मी सांगू का, माझ्या लग्नातला म्हणजे मला सगळ्या विधी ऑलरेडी माहित होत्या आणि मी सांगत होती की अरे नाही, आपल्याला आता हे करायचंय, तू इथे असतोस, मी इथे असते, मी तुझ्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला, आणि मग आपण असं राऊंड ते फेरे घ्यायचे किंवा सुपारी बाहेर ढकलायचे. सो सगळ्या गोष्टी या मालिकेच्या लग्नामुळे मला आधीच माहित होत्या. आता मालिकेच्या निमित्तानं तू ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा अनुभवते आहेस, आणि तुझंही नुकतंच लग्न झालंय. सो आता एक काय म्हणतो, एक सेलिब्रिटी म्हटल्यावर किंवा एक ऍक्ट्रेस म्हटल्यानंतर ना अशा खूप गोष्टी आपल्या मनामध्ये असतात. खऱ्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर तुझ्या आयुष्यात अशा काही फिल्मी गोष्टी घडल्यात का? म्हणजे तू आलीस आणि केसच उडले आणि तेव्हाच तुझ्या नवऱ्याने बघितलं, किंवा असं काही साडीचा पदर वगैरे हातात बितात अडकतो ना चुकून, फिल्मी गोष्टी होतात? या अशा गोष्टी फक्त मालिकेत होतात, रिअल लाईफ मध्ये कधीच नाही होत. एखादी अशी छान रोमॅन्टिक गोष्ट जी तू फिल्म मध्ये किंवा मालिकेत बघितली होतीस आणि ती तुम्ही तुमच्या बाबतीत पण घडली? रोमॅन्टिक असं नाही सांगता येणार, पण मी एक गोष्ट माझ्या नवऱ्याबद्दल सांगू शकते की तो माझी खूप काळजी घेतो. म्हणजे अगदी लहान मुलाप्रमाणे मला तो सांभाळत असतो. हे मला खूप भारी वाटतं की अरे म्हणजे मला भीतीच नसते कुठल्याही चुका करताना की मी चुकले आहे तर आता काय होईल. मला माहित असं की माझा नवरा आहे सांभाळून घ्यायला. त्यामुळे ही एक गोष्ट मला त्याची खरंच खूप आवडते की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला हेल्प करतो आणि तो खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक गोष्टी, म्हणजे निगेटिव्ह गोष्टीला सुद्धा पॉझिटिव्ह वेने कसं बघायचं, त्या गोष्टी कशा पॉझिटिव्हली आपण घ्यायच्या, हे खरंच त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. सो येस, रोमॅन्टिक असा नाहीये, पण कारण त्याला बाहेर 4 लोकांसमोर किंवा जे काही प्रेम आहे ते आपल्यामध्ये त्याला असं शो ऑफ करायची किंवा त्याला अशी एक वेगळी गरज नाही लागत, किंवा मला सुद्धा. तर येस, आमचं जे प्रेम आहे ते काळजीपोटी आम्ही एकमेकांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यासाठी रोमॅन्टिक व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटत नाही. सो आमच्यातला रोमॅन्स म्हणजे काळजी.
वा क्या बात आहे. पण आता लग्नाचा सगळा सीझन चालू आहे मालिकेमध्ये, तर मी तुला आता काही प्रश्न विचारणार आहे, रॅपिड फायर आहे, ज्याची तुला पटापट हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची आहेत. आणि जर का उत्तर हो असेल तर त्याच्या मागे काही किस्सा असेल तर तो सांगायचा आहे. ठीक आहे, ओके, रेडी आहेस? मला सांग, कधी कोणाची लव गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनली? कधीच नाही. कधीच ना. बरं, तुझं सगळ्यात वाईट रिजेक्ट तू एखाद्या मुलाला केलंस तर तो किस्सा आठवतोय का तुला, किंवा केलंयस का? आई शपथ. तसं मेजर हार्टब्रेक वगैरे झाला असेल त्याचं तुझ्यामुळे असं? आई शपथ, काय प्रश्न आहे का हा तुझा? मला असं वाटतं की असे बरेच असतील, मला माहित नाही, किंवा काही काही असं होतं की ते माझ्यापर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. मला वाया वाया कळायचं की अरे या मुलाला ना तू आवडतेस, हा मुलगा ना तुझ्यावर खूप प्रेम करतोय. पण मला असं व्हायचं की तो येऊन सरळ मला सांगू का शकत नाही, मी अशी डॅशिंग होते का काही मला माहित नाही, किंवा कोणाची हिंमतच नाही व्हायची माझ्यापर्यंत पोहोचायची. सो असा तर एक्सपिरियन्स नाहीये की मी सरळ तोंडावर कोणाला नाही म्हणले, असं तर मला आठवत नाहीये. पण येस, मला वाया 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 कळायचं की या मुलाला तू आवडते, असे बरेच आहेत. बिना आमंत्रण कधी लग्नात गेलीस? नाही. लग्नात जाऊन कधी 2 वेळा जेवलीस? हो. स्वतःच्याच लग्नात. लग्नाची ना पत्रिका देतात आणि त्याच्या खालती एक छोटासा मेसेज असतो, आहेर आणि असं वगैरे. तर त्याच्यामध्ये जर का तुला एक चान्स दिला असता की तुझ्या लग्नात त्या पत्रिकेत तू एक तो बदल करायचास, एक गमतीशीर काहीतरी लाईन टाकायची, आहेर नाही तर बाहेर, असं काहीतरी, तर आहेर नाही तर बाहेर, हे मी एक उदाहरण दिलं तुला, अशा टाईपची एखादी लाईन टाकायची असती तर काय दिली असती? ओके. माझ्या लग्नात यायचं असेल तर घेऊन या आहेर, नाही आणलात आहेर तर मी तुम्हाला काढेल मंडपाच्या बाहेर. ओके, हा शॉर्ट उखाणच झाला. पळून जाऊन लग्न करायला मदत केली आहेस? नाही. करायची आहे? करू पण नाही. नाही नाही नाही, कारण आपले आई बाबा असतात, त्यांचे आशीर्वाद आपल्या लग्नात मिळणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मी कधीच सजेस्ट नाही करणार कोणाला की तुम्ही पळून जाऊन लग्न करा. लास्ट क्वेश्चन, इंडस्ट्री मधला तुझा असा कोणता मित्र किंवा अशी कोणती मैत्रीण आहे ज्यांच्या लग्नासाठी तू खूप जास्त उत्सुक आहेस? आई शपथ, आता बऱ्याच जणांचे लग्न झाले आहेत आणि मला ते अटेंड पण नाही करता आले आहेत. पण आता येस, आता लक्ष्मी निवास मधली जी आहे जानूचं खऱ्या आयुष्यात सुद्धा आता लवकरच लग्न होणार आहे. तिने मला इन्व्हाइट केलंय, पण मला जायची पण इच्छा आहे. पण मला माहित नाही, मी तिला प्रॉमिस नाही केलंय की मी येईनच म्हणून, पण मी तिच्या लग्नात जाण्याचा नक्की प्रयत्न करेन. क्या बात आहे. इथे हा आमचा छान छोटासा रॅपिड फायर संपला आणि शरूने खूप छान उत्तरं दिले, त्याच्यामुळे मला खूप मजा आली. म्हणजे लग्न आहे आणि तुझंही नुकतंच लग्न झालंय, तर मला वाटतं एक उखाणा तो बनताय. म्हणजे एक कास्ट यार, तू माझी परीक्षा घेतेस, ठीक आहे. मला असं प्रॉपर नाही माहितीये, पण तुला शर्यू म्हणूनच घ्यायचं. शरयू म्हणूनच. मला घरी लाडाने मॅगी म्हणतात. ओके. आणि माझ्या नवऱ्याचं नाव आहे जयंत लाडे. सो आमच्या दोघांवरून एक उखाणा आहे जो मी लग्नाच्या दुसऱ्या दिवशीची पूजा असते त्यामध्ये घेतला होता. सो संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा. मॅगीने जर पसारा केला तर जयंतने तो आवरायचा. मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून, आणि आपण पुन्हा भेटू तेव्हा खूप गप्पा होतीलच. तर वेळाभावी आपल्याला थोडेसे गप्पा थांबावे लागतात, पण आम्ही डॅम शुअर आपण पुन्हा लवकरच भेटू आणि भरपूर गप्पा मारू. तोपर्यंत तुला खूप खूप शुभेच्छा आणि इतर तुझ्या सगळ्या कामांसाठी आणि तुझ्या सगळ्या इच्छांसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.